नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज 7-8 दिवस झाले आपले काही व्हिडिओ आले नाही, त्यामुळे म्हणलं आज तरी व्हिडिओ टाकावा. तर व्हिडिओ न येण्याचे कारण पण तसेच आहे. तर आमच्या गावची यात्रा आहे, त्यामुळे घराची साफसफाई वगैरे काम चालू आहे, त्यामुळे कंटाळून जाते. व्हिडिओ काढून ठेवलेत पण एडिट करायला काय टाईम मिळाना, म्हणजे कंटाळा येतोय, त्यामुळे आवर्जून काही एडिट पण करता येईना. पण चला तर मग माझा हा डेली व्लॉगचा व्हिडिओ आहे. बघा तुम्ही, सकाळ सकाळ लवकर उठले आणि मस्त असं सूर्याचं पण दर्शन झालं. नंतर आद्विकला उठवलं. त्याचं काय उठण्याच्या बाबतीत आमचं असंच आहे, पटकन उठायचं नाही, रडत कडत उठला, आंघोळ पांघोळ केली. मग नंतर काय शाळेसाठी थांबला बाहेर. तोपर्यंत स्वयंपाक वगैरे चालूच होता, म्हणजे आधी मुलांच्या डब्यासाठी स्वयंपाक बनवून घेतला थोडाच, आणि मग नंतर राहिलेला आमचा स्वयंपाक चालूच होता. एक करणं चालूच होतं. स्वयंपाक झाल्याच्या नंतर आम्हाला काढायची होती आज आईंची रूम साफ करायला, त्याच्यामुळं स्वयंपाक. आणि तर कसं आहे, मुलं पण लवकर शाळेत जातात, ऊन असल्यामुळे लवकरच घरी पण येतात, म्हणजे त्यांची शाळा लवकरच सुटते, 12 वाजता तर घरी येतात. मग काही सगळा स्वयंपाक आवरला, जेवण वगैरे झाली, मग भांडी वगैरे घासली, किचन वगैरे साफ केलं आणि रूम साफ करायला काढतो. तोपर्यंत काय आमच्या पिल्लूंचे झाले ना आगमन, आला घरी लगेच. शाळा लवकरच सुटते, त्यामुळे मग काही मध्येच लुडबुड चालू होती. आमच्या दोघींचं साफसफाई करायचं काम पण चालूच होतं. लहानपणी किती ना हाऊस, बघा कसं गोधडी घेऊन चाललाय. त्याचं काय, आम्ही पण लहानपणी असंच होतं, मम्मीच्या मध्ये लुडबुड करत असायचं, म्हणजे काही नाही काम करावं असं वाटायचं. म्हणजे जेव्हा करायचं नाही तेव्हा करू वाटत होतं, आणि जेव्हा करायचं तेव्हा कंटाळा येतोय. असं आहे, लहानपणी सगळ्याचीच आवड असते, तशीच आमच्या पोरांची पण आहे. आम्हाला मुली नाही तर त्यामुळे मुलं काही मुलींची जागा घेतात बघा, त्यांचं आईला मदत करू लागतात, काय थोडंफार तेवढंच काय त्यांना त्याच्यातून आनंद मिळतो. म्हणजे तसं तर काय त्यांना एवढं काम येते का करता, अजून ते लहान आहेत, पण त्यांना पण छान वाटतं. आणि काम करत त्यांचं काम वाढवणं पण चालूच असतं, काही हे पाड ते पाड, त्याच्यामुळं काय त्यांचं दोन्ही चालूच असते. तसं तर त्यांनी काम केलेलं काय आम्हाला परवडतच नाही, पण काही सुट्टी असल्यामुळे दिवसभर तर तो मध्ये करणारच, त्यामुळे असू द्या. चला तर मग मस्त असं रूम साफसफाईला घेतली, म्हणजे जाळ्या वगैरे काढायला घेतल्या. मध्ये काढलं होतं आम्ही, त्यामुळे काही एवढ्या जाळ्या वगैरे नव्हत्या, पण तरी पण धूळ वगैरे बसली होती. म्हणजे मध्ये आमच्या चुलत आजी वारल्या होत्या आणि नंदूबाई पण वारल्या होत्या, त्याच्यामुळं चुलत नंदूबाई, त्याच्यामुळं मग आम्ही तेव्हा सुतक काढलेलं, तेव्हा सगळं स्वच्छ केलं होतं. पण आता यात्रा असल्यामुळे काढले. तसं काय आम्हाला यात्रा वगैरे काही मोठी करायची नाही, त्या चुलत नंदूबाई वारल्यात, त्याच्यामुळं आमची यात्रा नाही आहेच. म्हणजे शक्यतो घरगुतीच त्यांच्या आत्या वगैरे येणार, एवढेच पाहुणे, पण जास्त नाही, काय नाही, कोणाला सांगितलं पण नाही. त्याच्यामुळं काही ह्यावेळेस आरामच आहे जरा. म्हणलं चला नंतर आराम येतं, आधी तरी कामाला लागूया. तसं दरवर्षीच यात्रेला आम्ही काढतो, पण 2-2 रूमा एका दिवशी काढतो. तर आज आम्ही निवांत ह्यावेळेस एक रूम एका दिवशी काढली, त्याच्यामुळं आमचा 8 दिवस गेले, आणि त्यामुळे तुम्हाला पण व्हिडिओ काय आले नाही. तर रेसिपीचे पण काही बनवले नाही, टाईमच मिळणार नाही, त्याच्यामुळं काही व्हिडिओ आले नाहीत. कधीतरी एखादा शॉट टाकला होता, पण तो पण 1 किंवा 2 शॉट आले असतील. म्हणलं चला आता बरेच दिवस झालं गॅप पडलेला आहे, चला आता व्हिडिओ काढण्यास सुरुवात करावी. मग काय घेतला नाही, 7-8 दिवस झाला तर कामात, मग आराम करायला घेतला. 1 दिवस फुल आराम केला आणि दुसऱ्या दिवशीपासून एडिटिंग वगैरे चालू केलं. मग एडिटिंग ही चालू केलं. मग पहिला व्हिडिओ तर एकाच रूमचा आहे, नंतर हळूहळू पण 2-3 रूमांचं किचनचं वगैरे तो पण काढणार आहे. मग दोघींनी मिळून मस्त अशी साफसफाई केली, जाळ्या वगैरे काढल्या, खिडकीत वगैरे जास्त करून खिडकीतच घाण होते बरं का, धूळ वगैरे जास्त बसते. मग खिडकी वगैरे चांगली साफ केली, पुसून वगैरे घेतलं. त्यांनी खिडक्या वगैरे पुसून घेतल्या, तोपर्यंत मग मी झाडून वगैरे घेतलं. आणि असं दोघी जणी असल्यामुळे कामाचं पण नाही काय वाटत, एकीने एक उरकून जाते. एक जण म्हणल्यावर जास्त लोड होतं. मग काही कपडे वगैरे घड्या घालायचे त्यांनी घेतलं. मग तोपर्यंत मग मी फरशी वगैरे पुसून घेतली. मग मस्त असं रूम पण मस्त अशी दिसायला लागली, निवण चकचकीत. थोडंसं सेटअप पण बदललं, म्हणजे कपाट वगैरे एका साईडला होतं ते दुसऱ्या साईडला लावलं. थोडंसं चेंज केलं ना, घरात पण छान वाटतं, म्हणजे साफसफाई केल्यासारखं बी वाटतं. चला तर मग असा गेला आमचा आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करत जा.